खरं सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचं गेले 25 वर्ष मी काम करत होतो. भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून मी काम केलं पुणे महानगरपालिकेमध्ये. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आणि उपाध्यक्ष म्हणून शहरामध्ये चांगलं काम केलं. शहराचे अनेक अभियान असतील, उपक्रम असतील, मोर्चे असतील, आंदोलन असतील, लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रभावी काम मी केलं. परंतु आज सकाळी मला कळालं की तुम्हाला उमेदवारी देण्यात येत नाही. तर मी विचारणा केली की बाबा काय एवढे वर्ष सातत्य ठेवून सुद्धा कोणतेही पद नसताना 2017 पासून कोणते पद नसताना मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. 24 तास काम करत असताना माझ्यावर असा अन्याय का व्हावा. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट अनुसूचित जातीमधून देताय ती व्यक्ती साधारण कधी पार्टीच्या मिटिंगला नाहीये. एक त्याचं नाव आहे मला आता मी सांगू शकत नाहीये. परंतु एखाद्या जो कामच करत नाही आणि शहराध्यक्षाच्या मागं पुढं फिरतो त्याचं एवढंच फक्त काम आहे, त्याला तिकीट दिलं जातं. माझे वर्षभरामध्ये महिलांसाठी, युवकांसाठी, क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक चांगलं काम असताना सुद्धा मला डावललं गेलं. नेत्यांच्या विरोधामध्ये माझं काहीही म्हणणं नाही आहे. परंतु लोकांच्यासाठी माझ्या प्रभाग क्रमांक 27मधील नवी पेठ पर्वतीमधील लोकांसाठी आणखी चांगलं काम करण्यासाठी म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्ही ज्या प्रभागात राहता तिथून हाकेच्या अंतरावर तुमच्याच पक्षाचे शहराध्यक्ष राहत होते. या सगळ्या संदर्भात तुम्ही त्यांना काही कानोसा दिला होता, त्यांना काही सांगितलं होतं का राजीनामा देण्यापूर्वी, किंवा या संदर्भातली काही मागणी केली होती का? नाही, मागणी मी रितसर भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज भरला. मी प्रबळ दावेदार तिथं होतो. 24 तास संपर्कात असलेला एक कार्यकर्ता म्हणून मी लोकांचे परिचित होतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनही अनेक कार्यक्रमामध्ये असताना शहराध्यक्षांना भेटलो, आमदारांना भेटलो, खासदारांना भेटलो. सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर अशा पद्धतीनं माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर भाजपमध्ये मोठं इन्कमिंग होत होतं. मेगा प्रवेश असतील किंवा इतर शहरातले प्रवेश आहेत. एक असा नरेटिव्ह सेट झाला होता का की जे जुने आहेत त्यांना डावललं जाणार आहे आणि जे नवीन आहेत त्यांनाच प्रवेश दिला जाईल, आणि कुठेतरी भाजपला हेच बुमरँग झालंय का? नाही, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना भारतीय जनता पार्टीमधले निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता गप्प बसणार नाहीये. लोकांच्या सेवेसाठी जर आपण उतरवतो कुठलं तरी हे काम करायचंच आहे. त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने आज हा राजीनामा, भाजपचा राजीनामा देऊन, भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. जयराजजी या पुढे. जयराजजी थेट एक मिनिट अनेक वर्ष तुम्ही मनसेत काम केलेलं आहे. थोडा अलीकडे एक मिनिट अक्षय, एक मिनिट रिम लावतो. अनेक वर्षांपासून तुम्ही मनसेत होतात. मनसेचं पद सुद्धा तुमच्याकडे होतं. अनेक मिटिंगला सुद्धा झाल्यात. आज असं काय झालं की थेट तुम्ही राष्ट्रवादीची घड्याळ हाती बांधली? सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वात गेले 18 वर्ष आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करतोय. माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी होती. संपर्क अध्यक्ष म्हणून कोल्हापूरचं काम करत होतो मी. जनहित विधी कक्षावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्षावरती सरचिटणीस म्हणून काम करत होतो. पुणे शहरा उपशहर म्हणून अध्यक्ष म्हणून काम करत होतो. आता बऱ्याच दिवस झाला हा प्रकार चालू आहे. काय होतंय, 8 वर्ष झाली गेली निवडणुका नाही, 4 वर्ष झाली निवडणुका नाही आहेत. आता कंटिन्यू जवळ 10 वर्ष होत आली ह्या गोष्टीला. आणि प्रभागात एवढ्या समस्या रखडलेल्या आहेत गेल्या 5 वर्षाच्या आणि आता उरलेल्या 4 वर्षाच्या. तर हा समस्या खरं तर नागरिकांच्या समस्या असतात. इथं राजकीय पक्षापेक्षा 27 अजून काय होतंय काय नाही होते त्यातच बराच वेळ चाललेला आहे. आता एवढा वेळ गेलाय निघून की आता काम करायला 15 दिवस पण नाही राहिलेले. सन्माननीय अजितदादा त्याचा निर्णय घेतील नक्कीच. मनसेमधला अंतर्गत कलह जो आहे तो अनेक वेळा चव्हाट्यावर आलेला आहे. हा अंतर्गत कलहाचा देखील एक त्या कारणामुळे सुद्धा तुमचा हा राजीनामा असावा का? आता ह्या अंतर्गत कला असला तरी हा अंतर्गत असल्यामुळे नाही इथं मी बोलू शकत. मला एकच माहिती आहे, सन्माननीय राजसाहेबांवरती आम्ही मनापासून प्रेम केलेलं आहे. गेले 18 वर्ष काम करतोय आणि ह्याच्या पुढे सुद्धा राजसाहेबांवरती प्रेम करत राहील आम्ही. आम्हाला फक्त आत्ताच्या घडीला ह्या महानगरपालिकेत जो गेली 4 वर्ष जो आमचा सगळ्यांचा विकास खुटलेला आहे आणि नागरिकांच्या समस्या ज्या सुटत नाही आहेत, हा जर सोडवायचा असेल तर सन्माननीय अजितदादांचा जो स्पीड आहे त्या अजितदादांच्या स्पीडनी काम झालं पाहिजे असं मला वाटतंय.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.